नमस्कार मित्रांनो, मी कोकणी परेश माझ्या जोडी चॅनलचं एका नवीन ब्लॉग तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आता आपण मुलुंडमध्ये आरमॉनच्या समोर मुलुंड वेस्टला तर इथे लागलं इंडियाज राजेश अंडर वॉटर टनल एक्सपो ही पाठी. तर तिथे आपण चाललो आहे तर अंडर टनल फिश बघायला, मोठे मोठे मासे बघायला. आणि भाऊजी तिकीट काढायला गेलेत. भाऊजीने गेले बघा 150 रुपये प्रत्येक इडकी 150 रुपये. आणि आता आपल्याला बघायला मिळणार आहे आतमध्ये फिश टनल आणि जे मासे आपण त्या दिवशी बघितलेले आहेत ते मासे आम्हाला बघायला मिळणार आहेत. ॲक्च्युली बोरवलीला पण एकदा दिवशी लागलं होतं ना वादी तर आमचा तिकीट आरामात मिळणार दिवाळी जर होतं त्या दिवाळीला आम्ही जायपर्यंत बंद झालं. हां तेच असणार दुबईला फिश टनल असं म्हणतात ना, ते तुम्हाला इथे बघायला मिळेल 150 रुपयामध्ये. चला बघूया आपण. आणि तिकीट आहे ती 3 वर्षाच्या वरती पण 50 आणि आता चला आपण आता आतमध्ये एंट्री करूया. तर मित्रांनो इथे बाहेर लिहिलेलं आहे आतमध्ये आपल्याला कोणकोणते मासे बघायला मिळणार आहेत. आरवाना, ऑस्कर, कॅन्जेल एकंदरीत असं बाहेरून असं आहे. तिथे तिकीट काउंटर आहे. अंडर वॉटर फिश टनल एक्सपो एंट्री तिकीट 150 रुपये. आणि हे असं बाहेरून त्या साईडला जत्रा आहे, जत्रा भरले. आणि इथे समोर हा पिराणा मासा, मला वाटतं पिराणा मासाच होता. हा पिराणा मासा एकदम मोठा आहे. पिराणा मासाच वाटतो ना तो हान्ना. आणि अशी इथून एंट्री आहे. सर्वात मोठं पिराणा आणि आतमध्ये पण असंच आहे. हे सगळे मासे बघायला भेटतात का? चल तर अशी एंट्री आहे. आपण आता आतमध्ये आलो आहे. टायगर असतं काय काय आहे काय आहे माहिती खायची का बोल देवाला कोणाची आहे तिलापिया झेब्रा तिलापिया. आणि आता आपण चालू दादा
टनामध्ये आलो आहे. तर मित्रांनो, इथे आतमध्ये आल्यावरती खूपच म्हणजे प्रसन्न वाटते. इतर असा आगळा वेगळा टँक आपण पहिल्यांदाच बघतोय आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मासे येते तर पहिल्यांदाच म्हणजे प्रत्यक्ष पहिल्यांदा बघतोय. कारण हे नेहमी आपण यूट्यूबवरती किंवा टी व्हीवरती बघितलेले आहे किंवा मोबाईलवरती, पण आता हे प्रत्यक्ष एवढे मोठे मासे म्हणजे जवळजवळ 5 फूट ते 2 फूट 3 फूट असे मासे मोठे मोठे होते. आणखीन कलरफुल एकदम, आणि ते समोरून लायटिंग पडते वरून जो तर वरून लाईट पडते ते असं वाटतं की जेव्हा आपण अंडर वॉटर जातो पाण्यामध्ये तेव्हा वरून सूर्याची किरणं पडल्यावर कशी किरणं पडतात तसंच सेम किरण पडल्यामुळे ना खूप मस्त वाटतं. आणि इकडे तर तुम्हाला आवाजावरून समजत असेल की सगळे लोक कसे एक्साइटमेंट झालेले, म्हणजे सगळ्यांना किती आनंद झाला असे मासे बघून. सगळ्यांचा इथे एक गोंगाट चालू थोडासा बॅकग्राऊंडला, पण तो काय आपण काढू शकत नाही. आणि बघू शकता मस्तपैकी एकदम कलरफुल मासे स्वच्छंद विहार करतात पाण्यामध्ये. गोल्डन आणि येलो रंगाचे आणखी चंदेरी कलरचे मासे खूप त्या लाईटमुळे अजून खूपच उठून दिसतात आतमध्ये. तर प्रत्येक बघू शकता जो तो आपापले व्हिडिओ फोटोग्राफी करण्यामध्ये बिझी आहे. तर आपल्या यूट्यूब चॅनलमार्फत ज्यांनी ऑर्गनायझेशन जे आहे त्याच्या मागे को फाउंडर त्यांचे आपण धन्यवाद मानूया की त्यांच्यामुळे आपल्याला फक्त 150 रुपयामध्ये हे सगळं आपल्याला पाहायला मिळते. ना दुबईला जायची गरज आहे आपल्याला, ना कुठेही जायची गरज आहे. जपान वगैरे जिथे सगळे लाईव्ह बघायला होते एक्झिबिशनमध्ये तेच आपल्याला मुंबईमध्ये फक्त 150 रुपये बघायला मिळते. त्यामुळे खूप चांगला अनुभव आहे हा. तुम्ही मित्रांनो तुमच्या फॅमिलीबरोबर नक्की भेट द्या, कारण मला वाटतं ना 30 मेपर्यंत याची शेवटची तारीख आहे. तिकडे आलो जरा पुढे आलो होती आणि तिथे पुढे सगळे ऑरेंज कलरचे मासे स्टोअर केले आहेत. सगळे ऑरेंज कलरचे मासे दिसतात ते समोर. त्या साईडला सुद्धा आपल्याला जायचं आहे, तिकडून सुद्धा म्हणजे दोन्ही साईड बघू शकतो. हा जो फिश टँक आहे आतला, हा जो राऊंड कलरचा टनल आहे तो टनल आपण बाहेरून त्या टनलमध्ये जे मासे दिसत आहेत ते आपल्याला बाहेरून सुद्धा दिसतात. असे कलरफुल एक्सपिरियन्स घ्यायला मित्रांनो आपल्याला तलावात किंवा असं स्कुबा डायविंग वगैरे त्यासाठी एवढे मालवणला जा, गोव्याला जा, स्कुबा डायविंगसाठी एवढे पैसे खर्च करा पॅकेजसाठी. त्याच्यानंतर मग ते एक भीती पण राहते स्कुबा डायविंग करताना की आपल्याला बुडाला तर नाही होणार ना, किंवा हे सगळे गोष्टींचा खर्च वगैरे वेळ वाया न घालवता आपल्याला इथे प्रत्यक्षात आपल्याला एवढे असे मासे बघायला मिळत आहेत. कलर कोणता कलर? येलो. आणि अजून एक बघायला गेलं तर मित्रांनो फिश टँकची स्वच्छता करण्यामध्ये खूप मेहनत असते. कारण माझ्या घरी पण असा छोटा फिश टँक होता, त्यालाच साफसफाई करताना खूप मेहनत लागायची. तर एवढा मोठा ॲक्वेरियम साफसफाई करणं म्हणजे खूप मेहनतीचं काम आहे. तर मित्रांनो आता आपण टनलच्या बाहेर आलो आणि टनलच्या बाहेर आल्यानंतर हे इकडे फोटोग्राफी चालू आहे बहिणीची, आणि हा आहे रेड ऑस्कर. आणि इथे या माशाचं नाव नाही लिहिलं, पण तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा कोणता मासा आहे तो. असा हातला असता त्याला असा हातला. मित्रांनो हा बाहेरून असा टनलचा असा बाहेरून येऊ दिसतो. आपण टनलच्या बाहेर आलो आहे, बाहेरून सुद्धा आपण असे मासे बघू शकतो.
हा मला वाटतं डॉलर मसाला आहे. खाऊ का? बाजूला तर मित्रांनो, आता आम्ही एक्वेरियमच्या बाहेर आलो आणि बाहेर आलो ती खूप मोठी जत्रा बघायला मिळते. मुळात म्हणजे जेव्हा आपण बाहेर होतो एक्वेरियममध्ये एंट्री करण्यापूर्वी, तेव्हा बाहेरून असं वाटत नव्हतं की आतमध्ये एवढी मोठी जत्रा असेल. कारण पण फक्त ते जायंट व्हीलच दिसत होतं आपल्याला. पण आतमध्ये आल्यावरती इथे भरपूर शॉपिंगचे ऑप्शन्स आहेत. खादीचे कपडे, लाकडाने बनवलेले खेळणे, त्यानंतर ही सिरेमिक ही जी भांडी आहेत ती शोभीची वस्तू वगैरे भरपूर इथे ऑप्शन आहेत. आणखीन खाण्यापिण्याची तर भरपूर ऑप्शन आहेत इथे.